नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. IAG भारत प्रस्तुत शेतकरी कट्टावर तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आपला आजचा विषय जीवामृत. जीव म्हणजे मातीतील सूक्ष्मजीव आणि अमृत म्हणजे त्यांच्यासाठी जीवनदायी लिक्विड. हे लिक्विड मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या झपाट्याने वाढवतं, म्हणून याला नाव आहे जीवामृत. आता हे जीवामृत बनवायचं कसं, त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं? गाईचं मूत्र व शेण, बेसन किंवा पीठ, पाणी, माती आणि गूळ. सर्वात आधी हे मिश्रण तुम्ही एकत्र करा, एखाद्या ड्रम मध्ये टाका आणि ते ढवळत राहा. दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी ते ढवळायला हवं आणि हवा खेळती राहील अशा ठिकाणी हा ड्रम ठेवा आणि त्याच्यावर कापड किंवा गोणी टाकून हा ड्रम झाकून ठेवा. जर हवामान उबदार असेल किंवा उन्हाळा असेल तर तुम्ही 48 तास हे झाकून ठेवा आणि नंतर वापरलं तरीही चालणार आहे. पण जर वातावरण थंड असेल तर निदान 3 ते 5 दिवसांपर्यंत हे झाकून ठेवा आणि मग पुन्हा वापरायला सुरुवात करा. आता याच्यामुळे नेमकं होतं काय? मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, पोषण उपलब्धता वाढते, जमिनीचं आरोग्य सुधारतं, झाडांची वाढ चांगली होते आणि आपल्या पिकांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. त्याबरोबरीनेच रासायनिक खतांचा वापर करणंही कमी होतं आणि आपल्या उत्पादनाचा दर्जा आणि उत्पन्न दोन्हीही वाढतं. मित्रांनो, जीवामृत म्हणजे आपल्या शेतकऱ्यासाठी सोपा, साधा आणि टिकाऊ साथीदार आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही सुद्धा हे तयार करा आणि तुमचा अनुभव कसा आहे ते आम्हाला कळवायला विसरू नका. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या IAG भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.